ठाणे क्राईम ब्रांचनं भिवंडीमध्ये छापा टाकलाय आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केलाय। या कारवाईमध्ये 307 जिलेटिन्सच्या कांड्या आणि त्याचबरोबर 110 डेटोनेटर हस्तगत केलेत। या प्रकरणात 7 आरोपींविरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालाय। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये भिवंडीच्या माजी महापौरांच्या भावाचं नाव समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। यापूर्वी सुद्धा भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती। आता त्यांच्या भावाचं नाव या स्फोटक प्रकरणामध्ये समोर आल्यामुळे कोकण विकास आघाडीला आणखी एक धक्का बसलेला आहे। तर या संदर्भात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 306 जिलेटिनच्या कांड्या आणि 110 डिटोनेटर जप्त करण्यात आले।